आज भारतातल्या काश्मीरचा अनुभव आम्ही जर्मनीत घेण्यासाठी तयार होत आहोत. माझ्या लहानपणी काही लोक हनीमूनसाठी काश्मीरला जाऊन दाल सरोवरात शिकारामध्ये बसून काढलेले फोटो आम्हाला दाखवायचे. तेव्हा काश्मीरला जाणे कधीच शक्य झाले नाही. मात्र आज त्याची उणीव बहुधा जर्मनीमध्ये भरून निघेल. हा कचरा कुठे टाकू बरे? हा कागदाचा, हा फळाच्या सालांचा, हा नायलॉनचा. कचरा 1, डबे 3. बहुत बेइंसाफी है ये. च्या मारे डबा उघडला तर त्यात आणखीन 2 भाग. येड्याचा कारभार आहे सगळा युरोपमध्ये. पुढे म्हटलं सुपर मार्केटमध्ये काही वाटेत खाण्यासाठी घ्यावे, तिथे पण हाच वेडेपणा. लोकांचा हात खाद्यपदार्थांना लागू नये म्हणून तो पदार्थ या थावराने बाजूला ढकलायचा आणि मग स्वतःसाठी काढून घ्यायचा. बाहेर उपहारगृहात प्यायचे पाणी देताना पण ग्लासात बोटे बुडवीत नाही की काय? काय नेम नाही हो यांचा. आमच्या परदेशातील 40 वर्षांच्या वास्तव्यात आम्ही आजपर्यंत 2 डझन देश फिरलो असू. मात्र आता जिथे चाललो आहोत अशी किंवा अशासारखी जागा पाहायला आम्हाला केवळ भारतात काश्मीरला यावे लागले असते. ही गाडी आम्हाला येथील डोंगर पार करून त्याच्या दरीत वसलेल्या अगदी सुंदर अशा सरोवराकडे नेणार आहे. एक गोष्ट जगात फक्त जर्मनीमध्येच पाहायला मिळेल. रस्त्यावरील वेगमर्यादेचे आकडे नेहमी लाल रिंगणात असतात. मात्र जर्मनीतील महामार्गावर वेगमर्यादा नाही. इथे आता लवकरच तुम्हाला एक फलक बघायला मिळेल. 130 वेग आणि तो लाल रिंगणात नसून निळ्या चौकोनात आहे. याचा अर्थ 130 ही वेगमर्यादा नसून 130 ने चालवा हा निव्वळ सल्ला आहे. त्याभोवती लाल रिंगण नाही, म्हणजे तुम्ही वाटेल तेवढ्या वेगाने त्या महामार्गावर गाडी चालवू शकता. असा फलक तुम्हाला जर्मनी बाहेर जगात इतरत्र कुठेही दिसणार नाही. उघड्यावर चरणाऱ्या गायी बघून छान वाटले की नाही तुम्हाला? मग तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो. उद्या आम्ही जर्मनीतील गोठ्याला भेट देणार आहोत. पाहाल तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये. समोर आल्प्स पर्वतांच्या रांगा दिसत आहेत ना, तिथे ते सरोवर आहे. आता यापुढील रस्ता जर्मनीतील टुमदार गावांमधून जातो. बाहेरचे देखावे आणि चित्रमय घरे पाहता पाहता संपू नयेत असे वाटते. शेवटी तळे आहे, तिथे छोटेसे गाव पण आहे, तिथे पण फेरफटका मारू बरे का. आणि सरोवरापाशी जाणार म्हणजे तिथे नुसते चणे फुटाणे खात पाणी बघून परत येणार असे नाहीये काय. ओ चक्क तासभर बोटीने तळ्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाणार आहोत. आता 2 मिनिटात तो तलाव येईल आणि तुम्ही पाहाल की तेथील बहुसंख्य पर्यटक जर्मनीतलेच आहेत. हो, जर्मन लोकांना सहलींचे जाम वेड. उठल्या सुटल्या सहली. आमच्या इथे इस्रायलमध्ये किंवा आम्ही भारतात राहत होतो तेव्हा रविवारची सुट्टी म्हटली की घरात काही खास खाण्याचा कार्यक्रम किंवा कोण पाहुणे येणार किंवा कोणाकडे पाहुणे म्हणून जाणार, अथवा रविवार म्हणजे पिक्चर. सगळीकडे हाऊसफुल. जर्मनीत तुम्हा कोणाला सुट्टीच्या दिवशी भेटायचे असेल तर तो घरी सापडणे फार कठीण. तो बहुधा दुसऱ्या कोणत्या शहरी किंवा गावात फिरायला गेलेला असावा. आता आमचीच ही सहल पहा, आम्ही वर्षानंतर करत आहोत. जर्मनीचे लोक अशा सुट्ट्या दर काही महिन्यांनी करतात. तरुणपणापासूनच सहलींचे वेड असल्यामुळे असे छंद उतारवयात सहजासहजी सुटत नाहीत. 80 ओलांडलेली म्हातारे सुद्धा एकट्याने किंवा जोडप्याने प्रवास करतात. हे बघा, तळाकाठचं गाव आलं. इथे पण तुम्हाला वयोवृद्धच नव्हे तर अधू माणसे सुद्धा इतक्या लांब फिरायला आलेली दिसतील. आईला काय दिसलंय म्हणते विद्याबालन. या गावाचं नाव कॉनिग्सी आणि या सरोवराचे पण नाव तेच. अरे सायकल, एक राउंड दे ना. दे ना एक राउंड बस. क्या भाव मार राहिलाय बाप. समोर दिसत आहे तेवढेच नाही बरे का, हे सरोवर आम्ही निदान तासभर दूर जाणार आहोत. तेवढीच दूर इथली तिकिटांची रांग. मात्र काम पटकन झाले. विशेष म्हणजे आईसाठी त्यांनी व्हीलचेअर सुद्धा फुकटात दिली. आता बोटीत चढताना आईला रांगेत थांबायला नको. मात्र जेव्हा इथली आईपेक्षाही वयस्कर आणि आजारी माणसे रांगेत ताटकळत उभी दिसली तेव्हा आम्हाला स्वतःचीच थोडी लाज वाटली. येथील म्हाताऱ्यांच्या आरोग्याचे रहस्य हे. त्यांना सहज रांगेत न थांबता थेट पुढे जाता आले असते. आपल्या वयाचा आणि आजाराचा बाऊ न करण्यात जर्मन लोक इस्रायलला पण मागे घालतात. चला, आमची होडी भरली. आता किनारा सोडायला सुरुवात. बोटीवर माहिती सांगणारा जो गाईड आहे तो सर्व गोष्टी जर्मन भाषेतच सांगत आहे, कारण इतर सर्व जर्मनीचेच आहेत.
उलट इंग्रजीत बोलला तर कित्येकांना बिलकुल काही कळणार नाही. आम्ही चालवून घेऊ. परत आल्यावर वेळ उरला तर हे गाव सुद्धा फिरून घेऊ. किती सुंदर दिसत आहे इथून. आई खिडकीपाशी बसली. मला सुद्धा खिडकी हवी म्हणून मी तिच्या बाजूला न बसता तिच्या मागची खिडकी पटकावली. खिडकी पटकावण्यात मुंबईतल्या लोकलमधला चपळपणा अजून कामी येत आहे. नंतर माझ्या बाजूला एक आजीबाई येऊन बसल्या. त्यांना इंग्रजी बऱ्यापैकी येत होतं. तो गाईड जर्मन भाषेत काय सांगत आहे ते त्या मला मोडक्या तोडक्या इंग्रजीत मात्र स्वतःहून सांगत होत्या. पाण्यात शिरणाऱ्या खडकावरचा क्रॉस पाहून त्या ख्रिश्चन आजीबाईंनी छातीवर आडवा उभा हात नेत तोंडात काहीतरी पुटपुटले. मला ते कळले नसले तरी मी मंद हास्य दाखवत त्यांना आमेन म्हणालो आणि आजीबाई एकदम खुश झाल्या. गाईडने जर्मन भाषेत सांगितलेले विनोद आजीबाई मला इंग्रजीत भाषांतर करताना त्याच विनोदावर दोनदा हसत होत्या. हे विनोद सांगणारे विनोद माहीत असताना स्वतःच का हसतात? मला काही आवडलेले विनोद मी आरशासमोर उभे राहून 10 वेळा म्हटले तरी मला एकदाही हसू येत नाही. तो सांगत होता की या सहलीमध्ये आम्ही सहसा एका ठिकाणी थांबून ट्रम्पेट वाजवतो आणि त्याचा प्रतिध्वनी समोरील डोंगरातून परत ऐकू येतो. मात्र आज सकाळी काही 8 होड्यांमध्ये ती वाद्य आणायचेच राहून गेले. प्रवाशांनी एकदम अरे रे असे केले. गाईड पटकन उत्तरला, मात्र आपली होडी त्या 8 होड्यांपैकी नाही आणि प्रवाशात एकच हशा पिकला. प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होताच त्याने आपला ट्रम्पेट काढला. ऐका तुम्ही आता. आता तो टिप गोळा करणार. इथे साहेबांना बघा. एवढे 5 युरो देणार मग मी. बहुतेकांनी त्याच्या टोपीत अर्धा युरो किंवा जास्तीत जास्त 1 युरो घातला. असे पण काही होते की ज्यांनी काहीच घातले नाही. टिप दिलीच पाहिजे असे काही नसते. आमच्या मातोश्रींच्या हातात मात्र 5ची नोट. 5 युरो मिळाल्यावर आईला म्हणतो कसा की चांगल्या संगीत वादनाची तुला फार कदर आहे. आई मोकाट सुटलीये. पुढच्या होडीमध्ये तिच्या बाजूला बसेन. असं एकटं सोडून नाही चालणार. त्या गाईडचे विनोद सांगणे चालू होते आणि बाजूच्या आजीबाई त्या मला सांगत होत्या. त्यातले काही विनोद मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही हो. एक विनोद असा की तो म्हणतो की या तलावाचे पाणी इतके थंड की राजा जर कंबरभर पाण्यात उतरला तर राजपुत्र होऊन बाहेर येतो. पेटली का ट्यूबलाईट? का विनोद बुद्धी पण राजपुत्राच्या सारखी झालीये. नंतर म्हणाला की या सरोवराचे पाणी फार शुद्ध आहे. या पाण्यावर इथले अनेक प्राणी जगत असले किंवा यावर शेती जरी होत असली तरी आम्ही हे पाणी कधी पित नाही. कारण आम्ही फक्त बियर पितो. जर्मनांना फार अभिमान हो आपल्या बियर संस्कृतीचा. आम्ही सर्वांनी त्याला टीप दिल्यानंतर त्याने एक दुःख व्यक्त केले. तो म्हणे दिवसभर होडीवर कष्टाचे काम करून मिळवलेल्या टिपेतून
अर्धी टीप त्याच्या साथीदाराला जाते. याच्यामध्ये काही न्याय नाही. माझ्या वाट्यातून मिळालेल्या अर्ध्या टिपेसाठी त्याला विशेष असं काही करावे लागत नाही. तो समोरच्या डोंगरावर राहतो. आम्ही इथे होडी थांबवून ट्रम्पेट वाजवला की त्याने फक्त नेमकं तसेच तिथून परत वाजवायचं. बस एवढंच त्याचं काम. काय हो, मी तुम्हाला जर्मन विनोद सांगत आहे, तुम्हाला कळलाच नाही मुळी. जा, आणखीन नाही सांगणार. ए मामी, चल उतरायचंय आणि पाकिट खिशात ठेव, नाहीतर त्या पोरीला पण देशील 5 युरो. तिला मी देईन. हिरव हिरव पाचू आणि गळ, त्यात फेसांची वर खळबळ, माझ्या वाणी काळजाची तळमळ, माझी होडी समिंदर होई खालीवर, होडी समिंदर होई खालीवर, पाण्यावर देई नाग तरू, सजणी होडीला बघतो धरू, सजणी होडीला बघतो धरू.